राज्यात पुन्हा गारपिटीने पिकांचं नुकसान। पुणे विभागात खतांची मागणी यंदा कमी। मराठवाड्यात गारपीटग्रस्तांसाठी 290 कोटी रुपये मंजूर। शेतीमाल भाव हीच शेतीमधील सर्वात मोठी अडचण आणि लातूरच्या बैल बाजारातील उलाढाल मंदावली। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्यातील बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर आदी जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत। काही ठिकाणी पुन्हा गारपीट झाल्याने रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। बीड जिल्ह्यात गेल्या महिन्यातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं। गेल्या आठवड्यात बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला। वीज पडून 3 जण ठार झाल्याच्या घटना या दोन्ही जिल्ह्यात घडल्या। सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने माढा, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढ्यासह अक्कलकोट तालुक्यातील उन्हाळी पिकांना पावसाचा फटका बसला। आंब्यासह हरभरा, गहू, ज्वारी आदी पिकांचं नुकसान झालं आहे। मका, कडवळ या पिकांनाही त्याची झळ बसली। पुणे कृषी विभागाने यंदा खरीप हंगामासाठी 8,23,759 टन खताची मागणी केली होती। त्यापैकी खरीपासाठी 6,86,900 टन खतं मंजूर झाली आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 38,388 टनानं कमी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे। पुणे कृषी विभागात पुणे, नगर, सोलापूर आदी जिल्ह्यांचा समावेश होतो। गेल्या वर्षी रब्बी हंगामासाठी मंजूर झालेली खतं अजूनही शिल्लक असल्याने खरीपासाठी खतांची मागणी कमी झाल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं। गारपीट आणि अवकाळी पावसाने मराठवाड्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। येथील नुकसान मदतीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी मराठवाड्याला दुसऱ्या टप्प्यात 290 कोटी रुपये देण्यात आले आहेत। पहिल्या टप्प्यात 220 कोटी रुपये देण्यात आले होते। मराठवाड्यात 22 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत गारपिटीसह अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलं। शेतीसह फळबागांना याचा मोठा फटका बसला। नुकसान पंचनाम्यानंतर 50% जास्त नुकसान झालेले शेतकरी मदतीस पात्र ठरले। शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी 994 कोटी 15 लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्तालयाकडून करण्यात आली आहे। मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शासनाकडून 220 कोटी रुपये मराठवाड्याला देण्यात आले आहेत। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं जास्त प्रमाण असलेल्या विदर्भातील 6 जिल्ह्यातील शेतीविषयक अडचणींचा वेध डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेतला आहे। संयुक्त संशोधन परिषदेच्या बैठकीत मान्यता मिळालेला हा अहवाल शासनालाही सादर करण्यात आला आहे। 16 प्रमुख अडचणींपैकी शेतीमालास मिळणारा भाव हीच सर्वात मोठी अडचण असल्याचा निष्कर्ष या अहवालातून समोर आलाय। विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर नारायण काळे, डॉक्टर दिलीप मानकर, डॉक्टर पुष्कर वानखेडे यांनी सर्वेक्षण करून शेतीविषयक अडचणींचा वेध घेतला। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात 50,000पेक्षा जादा रक्कम बाळगण्यास बंदी असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील कासार शिरसी येथील बैल बाजारातील उलाढाल मंदावली आहे। दर गुरुवारी येथे भरणाऱ्या बैल बाजारात महाराष्ट्र, कर्नाटकातील ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात। एका बैल जोडीसाठी लाखापर्यंत किंमत मोजावी लागते। सध्या तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीचा फटका कासार शिरसीतील बैल बाजारालाही बसला आहे। आचारसंहितेमुळे सीमेवर तपासणी होत असल्यानं परराज्यातील व्यापाऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे। परिणामी जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार थंडावले आहेत। कृषी विषयक सल्ला। तुषार सिंचन संच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेताना संचाचे सर्व भाग व्यवस्थितरित्या सुट्टे करून पुन्हा नवीन ठिकाणी जुळवावेत। तुषार सिंचनाच्या एका पाईपचं टोक दुसऱ्या पाईपच्या कपलरमध्ये टाकताना त्याला माती किंवा कचरा लागणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कपलरची रिंग खराब होण्याची शक्यता असते। सततच्या वापराने कपलरची रबरी रिंग बदलावी लागते। ती बदलताना तिची दिशा योग्य असणं आवश्यक असतं। आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। गहू कमाल 2,750 रुपये, किमान 1,511। ज्वारी कमाल 2,501 रुपये, किमान 1,786 रुपये। तांदूळ कमाल 5,950 रुपये, किमान 2,200 रुपये। हरभरा कमाल 8,315 रुपये, किमान 2,000 रुपये। तूर कमाल 3,720 रुपये, किमान 3,720 रुपये।
डाळिंब कमाल 9,000 रुपये किमान 1,000 रुपये, केळी कमाल 1,100 रुपये किमान 450 रुपये, लिंबू कमाल 7,500 रुपये किमान 400 रुपये, बटाटा कमाल 1,650 रुपये किमान 400 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान मुख्यतः कोरडे राहील. तापमान. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 41 अंश सेल्सिअस किमान 27 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, औरंगाबाद 38 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 38 अंश सेल्सिअस आणि किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असं म्हणत आज शेकडो वर्ष आपले शेतकरी बंधू अन्नधान्याचं उत्पादन करत आहेत. शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय अगदी लहान बालकाप्रमाणे जोपासत आहेत, वाढवत आहेत. पण शेती करणं हे दिवसेंदिवस कष्टप्रद होत चाललंय. जगात, देशात वाढतं आधुनिकीकरण, मजुरांचा अभाव, शेतकऱ्यांची जिद्द, मेहनत या गोष्टींचा परिणाम आज या शेतीवर दिसून येऊ लागलाय. पण या परिस्थितीवर मात करणारे, आपल्या जिद्दीतून, अभ्यासू वृत्तीतून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी आणि मार्ग कसा काढावा याची संकल्पना राबवणारे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलव गावात राहणारे, व्यवसायानं शिक्षक असणारे
कृष्णाभाऊ चरापले यांनी शेतीच्या अवजारांच्या नवीन नवीन प्रकारानं वापर केल्यावर शेती संबंधित अनेक कामं सुकर कशी होऊ शकतात हे दाखवून दिलंय. मी शेतकरी कुटुंबातच जन्मल्यामुळं आईवडिलांच्या बरोबर नेहमी शेतीकडे जायचा आणि शाळा शिकत असतानासुद्धा सुट्टीच्या दिवशी शेतीकडं आईवडिलांच्या बरोबरच जायचा आणि त्यामुळं मला एक शेतीची आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मी शाळा शिकलो, ग्रॅज्युएट झालो, सायन्स ग्रॅज्युएट झालो. नोकरी करत असतानासुद्धा सुट्टीच्या दिवशी मी नेहमी शेतीकडं जायचं आणि शेतामध्ये आपल्या नवीन नवीन काहीतरी प्रयोग करावेत अशी माझी एक इच्छा असायची आणि त्याप्रमाणे मी शेतामध्ये काम करत राहिलो. लहानपणापासून शेतीची आवड असलेले कृष्णाभाऊ हे सध्या विज्ञान शिक्षक आहेत. त्यांना शेतीत नवे नवे प्रयोग करायची आवड आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन आणि नफा कसा घेता येईल यावर सतत संशोधन त्यांनी केलं आहे. आपल्या शेतात त्यांनी एकात्मिक खत पद्धतीचा वापर उत्तम प्रकारे केला आहे आणि त्यातून उत्तम उत्पादन काढलं आहे. याशिवाय ऊसाच्या शेतात पट्टा पद्धती, आंतरपीक, बांधावरचा भाजीपाला या संकल्पना यशस्वीपणे राबवल्या आहेत. कमी खर्चात अधिक उत्पादन कसं काढता येईल याकडे मी लक्ष देत गेलो आणि त्याच्यानंतर मग त्याला आमच्या रासायनिक खताला कमी प्रमाण करून त्याच्या जोडीला सेंद्रिय देऊ लागलो आणि त्यातूनच मग एकात्मिक खत पद्धती ही मी वापरायला सुरुवात केली आणि त्यामुळं मला उत्पादन पण चांगलं मिळायला लागलं. माझ्या शेतीमध्ये पिकं चांगली येऊ लागली आणि 4 पैसे माझे शिल्लक राहू लागले. मला आतापर्यंत जास्तीत जास्त गुंठ्याला 2 टन म्हणजे एकरी 80 टन उत्पादनापर्यंत माझी मजल गेलेली आहे आणि सातत्यानं मी आता गुंठ्याला 2 टन म्हणजे एकरी 80 टन हा ऊस घेतो आहे. शिवाय बोनस म्हणून त्यामध्ये जे मला आंतरपीक मिळतं आहे ते कमीत कमी एकरी 20 ते 25 हजार रुपयाचं मिळतं आहे आणि त्यातून माझा मशागतीचा आणि खताचा खर्च हा पूर्ण भागतो आहे. केवळ पीक काढणं इतकंच नसतं तर ते पीक काढल्यावर त्याची खुडणी, मळणी, वाळवणी हे देखील योग्य प्रकारे करावी लागते. अशा यंत्रांचा शेतकऱ्यांना खूप उपयोग होतो. त्यातून वेळेची बचत होते आणि अवाजवी मजुरी मोजण्यातून मुक्तता होते. विज्ञान शिक्षक असल्यामुळं मला शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये या नवीन नवीन उपकरणांची मांडणी करता आली आणि त्यामध्ये मी जी मांडणी करत गेलो ती फक्त शेती उपयुक्त यंत्रांचीच मांडणी करत गेलो आणि त्यामध्ये काहीतरी नवीन नवीन उपकरणं करत जावी अशी इच्छा निर्माण झाली आणि मी ती उपकरणं बनवत गेलो आणि ती सगळी उपकरणं माझे अगदी व्यवस्थितपणे काम करू लागली आणि त्यामुळं मी ती शेतकऱ्यांना वापरायला देऊ लागलो आणि त्या शेतकऱ्यांनीसुद्धा ती उपकरणं वापरल्यानंतर त्याचा एवढा मोठा फायदा झाला की शेतकऱ्यांची म्हणजे खर्चामध्ये बचत झाली. जिथं 10 मजूर लागायचे तिथं एका मजुरावरच ते काम भागत चाललं. कृष्णाभाऊ चरापले यांनी ऊस कापणी यंत्राची निर्मिती केली आहे. या खोडवा छाटणी यंत्राविषयी सांगताना ते म्हणतात, हे पॉवर टिलरवरती खोडवा छाटणी यंत्र बनवलं आहे आणि हे यंत्र बनवण्यासाठी एक मी सोपी आयडिया त्यामध्ये वापरलेली आहे. हे 12 हॉर्सपॉवरचा पॉवर टिलर आहे. नेहमी पॉवर टिलरच्या साहाय्यानं आपण फक्त उखटणी करतो, नांगरणी करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय काम आपण या पॉवर टिलरनं करू शकत नाही आणि जास्तीत जास्त जर केलं तर त्याला एखादी ट्रॉली लावून काहीतरी वाहतूक आपण त्याच्यावर करू शकतो. ह्याच्या पलीकडे पॉवर टिलरचा वापर आपण शक्यतो करत नाही. पण मी या पॉवर टिलरवर विविध उपयोग करायचे ठरवले आणि त्यामध्ये हा एक उपयोग आहे पॉवर टिलरच्या साहाय्यानं ऊसाची खोडवा छाटणी करणं. तर त्यासाठी मी एक कारचं जुनं हाऊसिंग बाजारामध्ये स्क्रॅप मटेरियलमधनं शोधून आणलं आणि त्याला खाली आपण एक चकती जोडलेली आहे आणि त्या चकतीला पाती जोडलेली आहेत आणि त्या पात्याच्या साहाय्यानं
आपल्याला खोडव्याची छाटणी करता येते. ज्या वेळेला पॉवर टिलर फिरेल म्हणजे इंजिन चालू होईल त्यावेळेला ती पाती फिरू लागतात आणि ती पाती फिरल्यानंतर हे जे कोयते आपण त्याला केलेले आहेत त्या कोयत्याच्या साह्यानं ते खोडवं छाटून देते. आणि तेच काम आपल्याला मजुरांच्या साह्यानं जर करायचं म्हटलं तर त्याला जास्त दिवस लागतात आणि जास्त मजुरी पण त्याला द्यावी लागते. तर हे पॉवर टिलरच्या साह्यानं अगदी कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला हे काम करता येते. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खते योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. अशाच प्रकारे त्यांनी ऊस डोळा छाटणी यंत्राला पण बनवलं आहे. त्याचे विविध उपयोग आपल्याला दिसतात. या अशा पद्धतीनं ऊस रोपं तयार करायसाठी आपल्याला डोळे कापावे लागतात आणि ते डोळे ट्रेमध्ये बरोबर बसतील अशाच मापाचे कापावे लागतात. त्यासाठी हे मी एक साधं यंत्र बनवलं आहे. या यंत्रामध्ये 2 ब्लेड वापरलेली आहेत. या 2 ब्लेडला वरती एक फळी अशा पद्धतीनं त्या ऊसाला दाब देईल अशा पद्धतीनं ती फळी वरती तयार केलेली आहे. आणि त्याला बिजगरी म्हणून ही पाईप वापरली आणि त्या पाईपमध्ये आत नट वापरलेले आहेत. आणि ही दांडी जी आहे ती दाब देण्यासाठी दांडी वापरलेली आहे. त्याच्यासाठी हे त्या ब्लेडला बैठक म्हणून ह्या 2 फळ्या वापरलेल्या आहेत. त्या फळ्यामध्ये खाची घालून बरोबर ठराविक या ट्रेच्या मापाचा डोळा जो आहे तेवढा निघेल एवढ्या अंतरावर ही 2 ब्लेड त्या खाचीमध्ये बसवलेले आहेत. आणि त्याला ही अँगलची बैठक तयार केलेली आहे आणि ती फळीवर बसवलेली आहे. अशा पद्धतीनं हे एक साधं डोळा कापणी यंत्र बनवलेलं आहे. हे ऊस डोळा कापणी यंत्र आहे. त्याचा जो उपयोग नारळ सोलणीसाठी मी केलेला आहे. त्याला हे फक्त 2 पाती जोडली आणि त्याच्या साह्यानं हे नारळ सोलणी अगदी सुलभ रीतीने करता येते. हेच यंत्र बाजारामध्ये विकत घ्यायला गेला तर त्याला 1,500 रुपये मोजावे लागतात. तर हे 400 रुपयाच्या यंत्रामध्ये ऊस डोळा कापणी यंत्र आणि नारळ सोलणी ही दोन्ही कामं याच्यामध्ये होऊ शकतात. याचबरोबर चरापले यांनी आधुनिक शेतीचे अनेक प्रयोग केले आहेत. ते सांगतात, शेतात ऊस तसाच लावण्याऐवजी त्याची रोपं तयार करून लावल्यास बियाण्याची बचत होते. आधुनिक ऊस शेती ज्याला म्हणतो ती रोपं तयार करून शेतामध्ये लावली की बियाणं कमी लागते. आणि ती रोपं तयार करण्यासाठी अशा पद्धतीने डोळे कापून हे ट्रेमध्ये भरावे लागतात आणि त्यामध्ये कोकोपीट भरलं की हे डोळे 1 महिन्यानंतर त्यांची अगदी चांगली उगवण होते, 100% उगवण होते. आणि ते डोळे शेतामध्ये आपण रोपं लावली तर ऊसामध्ये बियाणाची बचत होऊन चांगला नफा मिळतो. कृष्णाभाऊ चरापले हे विज्ञान शिक्षक असल्यानं विज्ञानाचा वापर करून बहुउपयोगी यंत्राची निर्मिती करण्यात ते सफल ठरले आहेत. या यंत्राद्वारे भुईमुगाच्या शेंगा, मका सोलणी, अवजारांना धार लावणे, पंख्याचा वापर करणे अशी अनेक कामे करू शकतो. हे शेंगा तोडणीचं यंत्र बनवलं तर याच्या साह्यानं आपल्याला कमीत कमी मजुरामध्ये जास्तीत जास्त शेंगा ह्या तोडता येतात. तर 1 एकरच्या शेंगा जर तोडायच्या असतील तर याच्यावरती 4 मजूर 2 दिवसात हे 1 एकरच्या शेंगा तोडून देतात. पण तेच काम फक्त माणसाने करायचं, मजुरांनी करायचं जर ठरवलं तर त्याला कमीत कमी 10 मजूर 5 ते 6 दिवस एवढी मजुरी म्हणजे त्याला जास्त लागते. तर हे मजुरीचं काम कमी करण्यासाठी, वाचवण्यासाठी हे शेंगा तोडणी यंत्र बनवलेलं आहे. या यंत्राच्या साह्यानं पुन्हा आपल्याला सूर्यफूल सोलता येते.
हे अँगल 4 जे आहे ते बाजूला काढले आणि ह्याला गती दिली, तर याला सूर्यफूल ब्रश केला, घासला, तर याच्या साह्यानं सूर्यफुलाचं दाणं सहजपणे सोलता येतात. तर सूर्यफूल सोलणीसाठी सुद्धा हे यंत्र अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्यानंतर ह्या यंत्राचा आणखी वापर व्हावा ही संकल्पना डोक्यामध्ये आली आणि त्याला मग मका सोलणी कशी करता येईल सुलभपणे याच्यासाठी मी एक साधन त्याला जोडलं आणि त्या मका सोलणीसाठी हा साधारणपणे एक सळीचा ग्लास तयार केला आणि त्या ग्लासला आतल्या बाजूनं दात लावलेले आहेत वेल्डिंग करून, आणि त्याला जर गती दिली तर गती दिल्यानंतर ते मक्याचं कणीस जे आहे ते या ग्लासमध्ये घातलं की अर्ध कणीस सोलून निघते आणि पुन्हा ते कणीस उलटं करून घातलं की उरलेलं कणीससुद्धा पूर्णपणे सोलून निघते. अशा पद्धतीनं शेंगा म्हणजे तोडणीनंतर या मका सोलणीसाठी या यंत्राचा आपल्याला वापर करता येतो. ते मळणीच्या काळामध्ये जर वारा नसेल तर मळणीचं काम खोळंबा तर त्यासाठी याला फॅन जोडला तर याच्या साह्यानं आपल्याला धान्य वारं देता येते. कोणत्याही ऊर्जेची वा इंधनाची जरुरी नसलेले हे यंत्र स्वतः तयार करून शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस ते व्यक्त करतात. कलाम साहेबांनी हे उपकरण बघितलं आणि त्यांना एवढी आयडिया आवडली की त्यांनी पाठीवर थाप मारली आणि त्यामुळं मला आणखी उभारी आली की आणखीन काहीतरी नवीन नवीन यंत्र करत जावेसे वाटले. आता हे यंत्र जे आहे हे यंत्र चालवण्यासाठी मी एक नामी युक्ती शोधली की आपले हात तर मोकळे राहिले पाहिजेत आणि यंत्र तरी फिरलं पाहिजे. तर मग त्यासाठी काय केलं पाहिजे याची आयडिया माझ्या लक्षात आली की शिलाई यंत्र आपलं कसं फिरतं आहे याची म्हणजे डोक्यामध्ये कल्पना आली आणि त्याच पद्धतीनं हे यंत्र फिरवावं अशा पद्धतीनं मी याला एक योजना केली. तर याला जे गिअर जोडलेले आहेत 2, त्यातल्या मोठ्या गिअरला एक पट्टी जोडलेली आहे आणि या पट्टीला खाली पायडलला ती पट्टी जोडलेली आहे. त्यामुळं हे पायानं हे यंत्र सहजपणे फिरवता येते आणि आपले हात मोकळे राहतात. सगळं म्हणजे यंत्रावरचं काम जे आहे ते हाताच्या साह्यानं करता येते आणि त्याला गती ही पायडलच्या साह्यानं देता येते. याला झिरो मेंटेनन्स आहे. कोणत्याही प्रकारची ऊर्जा लागत नाही, डिझेल, पेट्रोल किंवा वीज कोणत्याही प्रकारचं इंधन लागत नाही, फक्त हे स्नायूबलावर चालतं आहे. हा यंत्राचा एक फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की हे दीर्घकाल टिकणारं यंत्र आहे, यामध्ये नाशिवंत असं काही नाही आहे. हे यंत्र मी बनवताना एक काळजी घेतलेली आहे की यासाठी मी पेटंट मिळवणार आहे. पेटंटसाठी मी ॲप्लिकेशन पण केलेलं आहे आणि याला पेटंट मिळाल्यानंतर मी स्वतः फॅब्रिकेशन व्यवसाय सुरू करून हे यंत्र बनवून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवणार आहे. अशा अनोख्या वाटेवर चालणाऱ्या व्यक्तींकडे पाहिलं की वाटतं आपलं ज्ञान आणि विज्ञान याचा योग्य संगम करणारे असे हात जर आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले तर त्यांना वारंवार येणारं अपयश, यातना आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या यांचं प्रमाण नक्कीच कमी होईल आणि जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान या भारताच्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.